नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या सर्वांच्या घरी एकतरी असं रिकामं झाकण पडलेलं असतं आणि आपण त्याचा काय वापर करत नाही, कचऱ्यामध्ये टाकून दिलेलं असतं किंवा भंगारमध्ये देऊन टाकतो. तर आज आपण या फक्त एका तुम्ही कुठलंही झाकण घेऊ शकतात. एका मोठ्या डब्याचं झाकण असलं, फक्त झाकण जे आहे ते प्लॅस्टिकचं असायला हवं. पत्र्याचं किंवा लोखंडाचं झाकण अजिबात वापरायचं नाही. प्लॅस्टिकचं झाकण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि आज आपण सुंदर अशी वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत. म्हणजे पावसाळ्यामध्ये कपडे वाळवण्याचं जे स्टँड आहे ते आपण या ठिकाणी एका झाकणाच्या मदतीने कसं तयार करू शकतो हेच आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि ते सुद्धा पावसाळ्यामध्ये लवकरात लवकर त्यांचे कपडे जे आहे ते सुकवू शकतील. तर बघा, जे झाकण आहे त्याच्या खालच्या साईडला या ठिकाणी मी असे थोड्या थोड्या अंतरावरती टिक करून घेतलेला आहे. सेंटरला देखील 3 टिक केलेले आहे आणि साईडला देखील तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही टिक करू शकता. आता पाठीमागचा जो भाग आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला 3 मार्क करायचे आहे. तर पेनच्या मदतीने मी सुरुवातीला या ठिकाणी मार्क करून घेतलेला आहे, जेणेकरून मला तिथे छिद्र पाडायचे आहे आणि जे छिद्र पाडायला मला व्यवस्थित पडेल. म्हणून मी यासाठी सुरुवातीला पेनच्या मदतीने हे जे टिक म्हणजे मार्क जे आहे ते करून घेतलेलं आहे. तर बघा, खालच्या साईडने आपल्याला जेवढं पाहिजे तेवढे तुम्ही छोट्या छोट्या अंतरावर टिक करून छिद्र पाडू शकतात, परंतु वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला फक्त 3च छिद्र पाडायचे आहे, म्हणून मी 3 टिक करून घेतलेले आहे. तर बघा, कुठलीही तुम्ही टोकदार वस्तू घ्यायची आहे आणि त्या टोकदार वस्तूला गरम करून तुम्ही हे जे झाकण आहे त्याला छिद्र पाडायचे आहे. आता बघा, तुम्ही या ठिकाणी मोठं झाकण घेऊ शकतात किंवा छोटं झाकण घेतलं तरीही चालेल, दोघांचा उपयोग सेमच होतो. तर बघा, अशा पद्धतीने मी कात्रीला थोडंसं गरम करून हे जे छिद्र आहे ते तुम्हाला पाडून या ठिकाणी दाखवत आहे. तर बघा, मी या ठिकाणी गॅसवरती गरम करून घेतलं होतं कात्रीला आणि त्यानंतर मी व्यवस्थित असे जे छिद्र आहे ते या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे चिमटे, जे की आपल्या सर्वांच्याच घरी असतात. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते, जे की तुमच्या खरंच खूप कामी येणारे असतात. तर बघा, जे चिमटे आहे त्या चिमट्यांना मी एक दोरी बांधलेली आहे. म्हणजे एका साईड दोरीचे एक टोक चिमट्याला बांधायचं आहे आणि दुसरं जे टोक आहे ते अशा प्रकारे आपल्याला जे छिद्र पाडून घेतलं आपण या झाकणाला, त्या छिद्रामधून अशा प्रकारे आरपार टाकायचं आहे. अगदी सोपं आहे, कुणालाही जमल इतकी सोपी पद्धती आहे, परंतु खूप कामाची आहे. आता प्रत्येकाला वाटतं की एवढा कुठं ना कुठे करत बसायचा, असं अगदी सोपं बऱ्याच लेडीज जे आहे त्या सोपं बघायला म्हणजे सोपं लागतं त्यांना. तर त्यांच्यासाठी देखील मी व्हिडिओच्या शेवटी एक साधी सोपी ट्रिक दाखवणार आहे. म्हणजे त्यांना एवढं सगळं करण्याची देखील गरज नाही आहे, परंतु ज्यांच्याकडे कमी पैसे आहे ते अशा पद्धतीचा वापर नक्की करू शकतात आणि ज्यांना काही आवड असेल अशा पद्धतीने त्या जुन्या झाकणाचा अशा पद्धतीने वापर करू शकतात. तर बघा, अगदी सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही आहे. हार्डली याला बनवायला 10 ते 15 मिनटं लागतात, जास्त काहीच वेळ लागत नाही. फक्त आपल्याला जुनं झाकण घ्यायचं आहे आणि चिमटे घ्यायचे आहे. बाकी तर सर्व गोष्टी आपल्या घरातच असतात, दोरी वगैरे ह्या काही गोष्टी आपल्याला विकत आणायची अजिबात गरज नाही आहे. तर बघा, जेवढे जे आपण छिद्र पाडले होते त्या ठिकाणी मी हे सर्व जे चिमटे आहेत ते अशा पद्धतीने बांधून घेत आहे. आता बांधताना वरची जी साईड आहे, म्हणजे बघा या ठिकाणी खालच्या साईडने आपल्याला जी दोरी आहे ती अशी वरच्या साईडला खेचून घ्यायची आहे आणि वरच्या साईडला आल्यानंतर एक गाठ या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे. तर बघा, मी व्यवस्थित सर्व जे चिमटे आहे ते पॅक केलेले आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं कुठं पोहोचला ते, आणि त्यानंतर आपली एक छोटीशी गोड सुंदर अशी ओळख देखील होईल. तर बघा, आता मी या ठिकाणी वरचे ते आपण 3 छिद्र पाडले होते त्या ठिकाणी आपल्याला यामध्ये दोरी अडकून घ्यायची आहे, परंतु मी जी दोरी आहे ती अशीच नाही अडकवली. तर त्यामध्ये माझ्याकडे जुने पेन होते, तर पेन मी त्यामध्ये टाकलेले आहे, दोरीमध्ये पेन टाकलेले आहे. आता ठीक आहे, तुमच्याकडे जर संपलेले पेन नसतील तर तुम्ही एखादी स्ट्रॉ वगैरे वापरू शकतात, आणि स्ट्रॉ पण नसेल तर तुम्ही आहे अशीच दोरी ठेवली तरीही चालेल, काहीच अडचण नाही आहे. म्हणजे डायरेक्टली दोरी पॅक केली तरीही ते पॅक राहतं, काहीच अडचण नाही. तर बघा, एक साईडला खालच्या साईडला एक टोक घ्यायचं आहे आणि गाठ मारायची आहे, जेणेकरून छिद्रामध्ये जी दोरी आहे ती पूर्ण पॅक बसेल. तर बघा, वरच्या साईडने 3 छिद्र पाडले होते आपण, तर 3 दोऱ्या आम्ही या ठिकाणी लावत आहे आणि तिघही दोऱ्यांमध्ये जो पेन असतो आपला
संपलेला पेन मी या ठिकाणी वापरत आहे आणि संपलेला पेन या दोरीमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने टाकत आहे, जेणेकरून ते टाईट राहावं यासाठीच मी हे करत आहे, दुसरा काहीच उद्देश नाही आहे. आता बघा जे तिघही पेन आहेत ते बघा व्यवस्थित सेंटरला पकडायचे आहे. एकही पेन म्हणजे एकही जी दोरी आहे ती कमी जास्त व्हायला नको, जेणेकरून आपलं जे झाकण आहे ते एक सरळ डायरेक्शनला राहील. यासाठी आपल्याला तिघही दोऱ्या व्यवस्थित एका सोबत एक सेंटरला पकडून धरायच्या आहे. आता बघा आता मी पेन लावलेला आहे, तुम्ही स्ट्रॉसुद्धा लावू शकतात किंवा स्ट्रॉ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही डायरेक्टली दोरीनेच हे पॅक केलं तरीही चालेल, काहीच अडचण नाही. तर बघा व्यवस्थित तिघही दोऱ्या व्यवस्थित हातामध्ये पकडून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर तिघं दोऱ्यांना पकडून व्यवस्थित त्या तिघांची गाठ मारायची आहे. अगदी सेंटरलाच गाठ मारायची आहे, जेणेकरून ते वरती खाली होणार नाही. तर बघा एक गाठ मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने सर्व चिमटे देखील आपले अटॅच झालेले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण याचा वापर नक्की कसा करायचा, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता तुम्हाला जर असं काही बनवण्यात इंटरेस्ट नसेल, आता बरेच मला काही कमेंट्स येतात की खूप गरीब झाल्यासारखं वाटतं ह्या अशा टूल्स बनवल्यानंतर, परंतु याची बऱ्याच महिलांना गरज असते आणि ज्यांना वाटतंय की हे खूप मेहनतीचं काम आहे किंवा आम्ही नाही करू शकत, तर त्यांच्यासाठी सुद्धा मी व्हिडिओमध्ये पुढे एक ऑप्शन ठेवलेला आहे, तो तुम्ही सुद्धा नक्की बघा. आता बघा याला कुठेही तुम्ही टांगून ठेवू शकतात आणि दिसायला बघा अप्रतिम दिसते. मला तर एवढं आवडलं की मी आता रोज जे कपडे आहे ते यावरतीच वाळवणार आहे. अगदी सुंदर झालेलं आहे, दिसायला तर बघा केवढं सुंदर आहे. तुम्ही हे घरामध्ये सुद्धा टांगून ठेवू शकतात. आपला तसाही घरामध्ये फॅन चालू असतो, तर फॅन खाली तुम्ही त्याला अगदी कुठेही एखादी दोरी लावून टांगलं तरी दिसायला तर छानच दिसते आणि यावरती तुमचे पावसाळ्यामध्ये जे कपडे आहे ते सुद्धा लवकर वाळले जातील. बघा काही सॉक्स असतात, लहान मुलांचे स्कूलचे ड्रेस असतात किंवा आपले मोठे ड्रेस असतात, कुठलेही कपडे तुम्ही यावरती टांगू शकतात. अजिबात निघणार नाही, कारण खूप मजबूत आहे. फक्त ज्या दोऱ्या तुम्ही वापरणार आहे त्या मजबूत वापरा. आता ठीक आहे, ज्यांना ते आवडत नसेल तयार करायला, तर बघा त्यांच्यासाठी हे असं बाजारात मिळतं. जर तुम्हाला हे घ्यायचं असेल रेडीमेड कपडे अडकवण्यासाठी, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. ते पण खूप कमी किमतीमध्ये आपल्याला मिळतं, तुम्ही तिथे जाऊन ऑर्डर करू शकतात. मेशोवरतून तुम्ही ऑर्डर करू शकतात. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथे जाऊन तुम्हाला ठीक आहे हे जर आवडत नसेल तर तुम्ही ते घेऊ शकतात. आणि तुम्हाला जर हे जर तयार करायला आवडत असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. खूप सुंदर आहे, खूप सोपं देखील आहे. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल, तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील पावसाळ्यामध्ये भरपूर असा मोठा फायदा होऊ शकेल. आणि बघा मला तर त्याच्याकडे बघतच राहावं वाटतं, इतकं सुंदर तयार झालेलं आहे आणि कंटिन्युअसली हे गोल गोल फिरतं आहे, जेणेकरून आपले सर्व जे कपडे आहे अगदी आरामात वाळणार आहे. एकसुद्धा कपडा ओला राहणार नाही याची गॅरंटी मी देते. नक्की ट्राय करून बघा. सर्व गोष्टी जुन्या वस्तूंपासूनच तयार केलेल्या आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.